नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दिलीप नाईक निंबाळकर यांच्या अंतराळी या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात दिलीप नाईक निंबाळकर लिखित दाव. गुणवंते, हे बघ, या 2 याद्या. एक बामन काकांनी दिली दशपिंडाला लागणाऱ्या सामानाची, आणि दुसरी आहे बबन हॉटेलवाल्यानं दिलेली 10व्याला करायच्या स्वयंपाकाच्या सामानाची यादी. 10व्याचा समजा स्वयंपाक त्योच करणारे, भांडी माणसं सगळं त्याचं त्यो बघीन, त्याच्याच गाड्यात घातले समजा. आपण फक्त किराणा माल आणून द्यायचा का संपलं आपलं काम. नाही म्हणलं तरी 400-500 माणूस येणार, जेवणार म्हणल्यावर. एकटी माणसं आणि एवढ्या माणसाचा स्वयंपाक, त्याच्या किराणा मालाचं पैक तरी किती. आपसुकच आपण कधी बोलून गेलो ते गुणवंतालाही कळलं नाही. लक्षात आल्यावर आपल्या तोंडातनं असे शब्द गेलेच कसे याचं तिला आश्चर्य वाटलं. क्षणभरात ती सावरून म्हणाली, नाही म्हणजे मला. अगं नसती भावकीतलीच माणसं 100-1 तरी वात्यान. पाहुणा रावळा याकडाच. गावातले नाही म्हणलं तरी 200. कसं बी केलं तरी 400च्या खाली येत नाही आकडा. सामानाचं बाबूलाल मारवाड्याला बघ विचारून थांबल तो पैशाला. आषाढ असतानाही पांढऱ्या धोप आभाळागत पांढरी शिपीत पडलेल्या रिकाम्या कपाळाच्या गुणवंतेला दिराचं बोलणं ऐकायला येत होतं, पण उमजत मात्र काहीच नव्हतं. आता पडतोय का मग पडतोय असा वावराला टेकायला आलेला पाऊस बघता बघता झुकांडी देऊन गेल्यावर मागे राहिलेल्या वांझोट्या ढगासारखं तिचं मन चहुवाटाने भरकटत राहिलं. त्याला ना दिशा ना आशा. परबतीला जाऊन आता आठवडा झाला होता. घरावरची मरणकाळा अजूनही गेलेली नव्हती. घर सैरभैर झालं होतं. ओढ्याला पूर येऊन गेल्यासारखी पै पाहुण्यांची गर्दी आली आणि गेली. घरात आता मालन आणि शिवा ही 2 पोरं. लग्नानंतर मालन आता पहिल्यांदाच इतके दिवस थांबली होती. शिवा तो धडपोर नाही आणि धडबापही नाही असल्या आदल्या मधल्या वयाचा. भावकीतल्या आळीतल्या आयाबाया सकाळ संध्याकाळ गुणवंताला उसनं बळ द्यायला येत होत्या. त्या तरी किती दिवस येतील. प्रत्येकीला आपापला परपंच हाकारात असायचा ना. सगळ्यांच्याच घरी 12माहीचा उन्हाळा. सावलीत बसून पोटाला कमवायचं नशीब घेऊन आलेलं एकही घर नाही. कमरेचा काटा ढिला होईस्तवर काम केल्यानंतर चुली पेटणारी घरं ती. दुःखात बुडून बसायची सवय तरी कोणाला होती. कावरी बावरी झालेली 2 पोरं. त्यात भेटायला आलेल्यापैकी आचपेच नसलेली कुणीतरी सहज बोलून गेले, या पोरीच्या म्हणजे मालनच्या लग्नापायी झालेल्या कर्जानं परबतीला फास घ्यायला लागला ना. व मनावर उमटलेल्या त्या बिब्याच्या फुल्यांनी मुखी झालेली मालन त्या दिवसापासून न बोलता काम करणारं यंत्रच झाली होती. गुणवंताची तर सुदबुदच गेली होती. काय झालं, कसं झालं, का म्हणून परबतीनं हे केलं असेल हे आल्या गेलेल्यांना सांगताना गुणवंताच्या मनाचा दगड होत गेला. डोळ्यातलं पाणी आटून गेलं होतं. आता माळावरच्या एखाद्या दगडाच्या खाणीसारखी कोरडी ठाक झाली होती ती. पाहिजे तेवढं काढून नेलेलं आणि आता सोडून दिलेल्या ओसाड खाणीसारखी. दिवस कसाही उतारावरनं ढकलून दिल्यासारखा घरंगळून जात होता, पण रात्रीला मात्र काही मापच राहिलेलं नव्हतं. लांब लचक पार ह्या गावापासून त्या गावापर्यंत पसरलेल्या माळागत रात्र संपता संपायची नाही. त्या माळावर गुणवंताचं मन भूतासारखं भटकत राहायचं. नेमक्या कुठल्याही एका गावाचा रस्ता पायाखाली नसायचा. चकवा पडल्यावर पायाचं तुकडं पडस्तवर चाललं तरी घराची पुढच्या आयुष्याची वाट सापडत नव्हती. एका विषयावर आठवणींवर मन थांबायचंच नाही. 10 पिंपळांचा भोज्या करून भिरभिरणारं मन भिंगरीसारखं फिरून फिरून भेलकांडून निश्चित पाडायचं. तेव्हा झोप डोळ्यात शिरायला बघायची. पण तोपर्यंत माळवं असलेल्या वावराचा मालक हजर झाल्यासारखा दिवस हजर व्हायचा.
हंडा कळशी घेऊन तारवटल्या डोळ्यांनी गुणवंता पाण्यासाठी बाहेर पडायची. सकाळी लवकर गेलं तरच आडात तेवढं तरी पाणी मिळायचं. त्या पाण्यानं जणू गुणवंताला बांधून ठेवलं होतं. पण परबती असताना तरी कुठल्या सुखाचा उजेड पडला होता. जावा धीरांनी पोरवड्यानं भरल्या या घरात आल्यापासनं घरातलं नाहीतर रानातलं कायमचं काम तिच्या आयुष्याच्या वस्तीला आलेलं. त्याच्यापेक्षा वेगळं जगणं कुठे माहिती होतं. माहेरी तेच सासरी. बाईचा जन्म वझ्यासाठीच असतोय की काय जणू असं तिला वाटायचं. कधी डोक्यावर तर कधी पोटात तर कधी कमरेवर कुठलं ना कुठलं तरी ओझं घेऊन जन्माची कड मरणाला लावायची असती जणू बाईनं. बापाच्या घरी लहान भावंड सांभाळण्यात कशीबशी 4 बुकांची शाळा झाली. त्यावेळी खूप शिकावं असं वाटायचं, पण बापाला कमवत्या हाताची गरज मोठी वाटली आणि शाळा थांबली. तेव्हापासनं लग्न होईपर्यंत आईबरोबर कोणाच्या तरी रानात रोजगाराला जावं लागायचं. येताना सरपण, काटक्या, शेणकुटं, शेरडासाठी गवत याचा भारा डोक्यावर असायचाच. वझ्या बिगर चालली असती तर भेलकांडली असती, इतकी वझ्याची सवय लागलेली. लग्नानंतर दुःखात सुख एवढंच होतं की घरच्या वावरात राबावं लागत होतं. 4 भावांच्या खटल्याचं घर असलं तरी स्वतःची विहीर, बागायती माळा आहे. पुढं मागं वाटण्या झाल्या तर 2 एकर वाटणीला येणार हे बघूनच बापानं सोयरीक जमवली होती. या घरात आल्यानंतर धाकटी म्हणून तिला काम सांगत नाही तो आळशी अशी तऱ्हा झाली होती. घरातल्या रानातल्या कामाला शेवट म्हणून कसला तो नव्हताच. एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं. वेड्या बाभळीसारखं आयुष्य सगळं कामानंच व्यापलेलं. तशीही ती कामाला वाघ होतीच. रानातलं असू दे नाही तर घरातलं, कामाला तिने कधीच पाठ दाखवली नव्हती. वाटण्या झाल्यावरही परबतीच्या बरोबरीनं ती राबत होती. दिवस बघितला नाही का रात्र. सदानकदा ती वावरातच गाडलेली असायची. परबती तर कधी कधी म्हणायचा, माणसाला फुटावा असता तर समद्या रानात तुझंच पीक आलं असतं. कामाची सवय तर कळत्या वयापासूनची. पोरीचं लग्न एखाद्या नोकरीवाल्याशी आणि पोराची शाळा या 2 गोष्टींनी झपाटल्यानंतर तर तिला कधी निश्चितीनं झोपही लागली नाही. आपल्या नशिबात शेणामातीतलं जगणं आलंय, त्यातच बसा उठायचं, यापेक्षा वेगळी दुनिया नाही. पण पोरांच्या नशिबात तरी हे नसावं यासाठी तिची सगळी धडपड असायची. पोरांची आयुष्य सावलीत गेली पाहिजेत याची खोणगाट तिने एक दिवसही ढिली होऊ दिली नाही. रानातल्या कामासाठी पोराला शाळेला खाडा करायला सांगितला तर परबतीशी वाद घातला. गरज पडली तेव्हा रानात घरात दिवसभर भिरभिरत राहिली, पण पोराची शाळा, शिक्षण जपलं. राखणीला आलेल्या पिकाची जपणूक करावी तशी तिने पोराच्या शिकण्यावर नजर ठेवली होती. वाटणीला आलेल्या वावरात हातपाय खुडता खुडता परबती मात्र घाईला येत होता. नावाला विहीर बागायती जमीन होती, पण पावसानंच 2 वर्ष हुलकावणी दिली तर विहिरीत तरी कुठनं पाणी येणार. कधी पाणी असलंच तर त्या सामायिक विहिरीतनं पाणी काढायच्या दिवशी नेमकी लाईट नसायची. पाण्यासाठी आसुसलेल्या पिकाकडं बघताना जीव कासावीस व्हायचा, कुरतडला जायचा. दिवसभर उलाढाल व्हायची. फासं पारद्याच्या जाळ्यात अडकलेल्या पाखरासारखं तडफडताना परबती दिवसाअखेर गपगार पाडायचा. आता पुढच्या आठवड्यापर्यंत नुसतं बघत राहायचं. पाऊस पाणी, लाईट, रोगराई, काढायला आलेल्या पिकांच्या चोऱ्या या आट्यापाट्यातून सोडवत रानातलं सोनं घरी आणेपर्यंत जीव मेटाकुटीला यायचा. त्यातूनही कापूस कांद्यासारखा रोकड देणारा माल असला तर तो एक लांबलेल्या मरणाचा अनुभव व्हायचा. त्या मालाला लवकर बाजार दाखवायची घाई कायमचीच. त्यासाठी परत ट्रक टेम्पोवाल्याच्या दाढीला हात लावत माल मार्केट यार्डात बाजारात न्यावा तर तिथलं दलाल खाटकासारखी हत्यारं परजूनच बसलेली. जीवापाड जपून आणलेल्या मालाचा उकिरडा करायचा का चणं फुटाण्याचं पैसे देऊन मालकाला परत पाठवायचं हे ते ठरवणार. मालाचा धनी चोरट्यासारखा त्यांच्यापुढं हात बांधून उभा असणार.
कधीकधी तर बाजारभाव पडल्यावर घरी जायला पैसे दे म्हणून त्या दलाला पुढंच हात पसरायला लागायचं. सगळ्या शेतीधंद्याचं आणि शेतकऱ्याच्या जागण्याचं असं शेण झालेलं. या कारणानंच गुणवंतानं शेती आणि निव्वळ शेतीतच राबणाऱ्या घरातल्या पोरांवर फुली मारून लेकीचं लग्न एका शाळा मास्तरशी लावून दिलं होतं. होणाऱ्या जावयाला गुंठाभर जमीन नाही म्हणून नकार देऊ बघणाऱ्या परबतीला मोडून काढलं होतं. निव्वळ सातबाऱ्यावर मालक असून वेळेसाठी चहा साखरेसाठी पैसे मागत फिरावं लागणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा महिन्याला खात्रीनं भाजी भाकरीची सोय करणारा जावई गुणवंताला पाहिजे होता. तिने तशी जागा शोधून काढली आणि नवऱ्याच्या भावकीच्या नाकं मुरडण्याकडे लक्ष न देता पोरगी उजवली होती. नोकरीवालं स्थळ म्हणून झेपत नसतानाही वावर गहाण ठेवून परबतीनं पोरीचं लग्न मोठ्या झोकात लावून दिलं खरं, पण तिथनंच त्यांनी हाय खाल्ली. कर्जाच्या न झेपणाऱ्या बोजानं त्याचे पाय लटपटायला लागले. दिवसागणिक अवसानाला गळती लागायला लागली. त्यातच भरवशाच्या कांद्याच्या पिकानंही मान टाकली. 2 वर्षात कर्जाच्या मुद्दलातला 1 रुपयाही परत गेला नाही आणि व्याजाला तर झोप नसतेच. कर्जाचा वाढता डोंगर बघून परबती खचायला लागला. आधार वाटावा असं अवतीभोवतीनं काहीच घडताना दिसत नव्हतं. उलट पटकीच्या साथीसारखी फासात मान अडकवून जीव सोडवायची साथ मात्र पसरत चालली होती. बळीराजा म्हणून मिरवणाऱ्या शेतकरी राजाचे बळी रोजच्या रोज पेपरातनं सजत होते. त्या आकड्यांची फक्त बेरीज होत होती, वजाबाकी कसली ती नाहीच. जीव दिलेल्या शेतकऱ्याच्या घरी तू आधी जातोस का मी आधी याची शर्यत पुढाऱ्यांच्यात होत होती. लाखाची रक्कम सरकारकडनं मिळत होती. आपण मेल्यावर का होईना पण मागे राहणाऱ्यांना पैसे मिळतात म्हटल्यावर बऱ्या वाईटाचा विचार करण्याची शक्तीच संपलेली माणसं मग घरातले कासरे पिकावर मारायच्या औषधाचे डबे घेऊन मध्यान्ह रात्रीला रानात जायला लागली. मागे राहिलेल्यांच्या आयुष्यात फक्त ती रात्रच कायम राहत होती. उजाडणं विसरलेली ती घरं वटवागळासारखी सैरभैर भटकत होती. आयुष्यभर रक्त आणि घामाचा निवत दाखवलेल्या रानाला वावराला आयुष्याचाच घास भरवून परबतीही असाच एका रात्री मोकळा झाला. वाढत्या व्याजाचं कर्ज, 2 वर्षात पावसानं दिलेली ओढ, जीवा अजूक जपलेल्या कांद्याची बाजारभावानं केलेली माती या सगळ्या ओझ्यानं परबती पार मोडून पडला होता. उभारी धरण्याचं झुंजायचं वय कधीच मागे पडलेलं. आयुष्यातला उन्हाळा संपण्याची काही चिन्हच दिसेनाशी झाली होती त्याला. गप्प राहून आतल्या आत विझत चाललेल्या परबतीला गुणवंता आधार देऊ बघत होती. खरं तर ती सुद्धा अंधारातच चाच पडत होती. पायऱ्या नसलेल्या निर्जन रानातल्या विहिरीत पडल्यासारखं वाटत होतं तिला, पण धरणीला पडेपर्यंत बळ बांधून झुंजण्याचा वाण परमेश्वरानंच बाईच्या जातीला दिलेला. नवरा कर्तुकीचा असला तर त्याच्या जोडीनं आणि तसा नसला तर कुंपणाच्या आधारानं, त्याच्या सावलीच्या आधारानं संसाराच्या लढाईत बाई माणूस कधी मागे हटत नाही. रोज येणाऱ्या आत्महत्यांच्या बातम्यात एकाही बाईचं नाव कधी येत नव्हतं. संसार प्रपंचातल्या अडचणी दाटलेला काळोख जणू काही पुरुषालाच होता. विहीर खणताना, शेषाच्या टाळूपर्यंत कातळात पहार मारताना न थकणाऱ्या मनगटांना काळीज मात्र सश्याचं आणि वावटळीत पालापाचोळ्यासारखं उडून जाईलच्या कुडीत वाघाची हिंमत. असल्या विपरीत करणीचा खेळ नियती मांडून बसली होती. कांद्याचा एक डाव फसला म्हणून काय झालं? मनगट शाबूत आहे ती नवं. कष्ट करणाऱ्याला दुनिया पडली. कर्जाचा आणि वावराचा विचार नागा करू, असलं आपल्या नशिबात तर राहील, नाही तर आपल्या तिघाच्या पोटाला आणि पोराच्या शाळेला असं किती लागते. हे गुणवंतानं कितीतरी वेळा सांगून झालं होतं. गळातल्या हातापायाच्या परबतीला उभं करायचा ती पुन्हा प्रयत्न करत होती, पण त्याला मात्र जित्या जागत्या बायकोच्या आधाराचा भरवसा वाटला नाही. तिच्यापेक्षा गुराला लावायचा कासरा त्याला जवळचा वाटला होता.
पहिल्या 2-4 दिवसात वाऱ्या वावटळीसह वळीव गुणवंताच्या मनात धुमाकूळ घालून गेला. बेसावतपणे उघड्या माळरानात सापडल्यासारखी त्या वळीवानं तिच्या आयुष्याच्या चिंध्या केल्या. आता थोडंसं निवळल्यासारखं झाल्यावर काय राहिलंय काय गेलंय हे ती निरखायला लागली. नवऱ्यानं त्याच्यापुरता प्रश्न मिटवून टाकला होता. आपल्या मागे बायकोचं पोराचं काय होईल हा विचारही त्याला थांबवता आला नाही. एकदा का मनातलं बळ सरलं की माणसात आणि चिपाडात कसला आलाय फरक. चिपाडानं गुराचं तरी पोट भरतंय, माणसाची मात्र राख व्हायला बी 5 मनाचं सरपण जाळायला लागतंय. गुणवंता दचकलीच. ह्यो असला काय विचार. सरपणाचा बी हिशेब आपल्या मनात यायला लागला. चोरट्यासारखं तिने इकडं तिकडं बघितलं. ती एकटीच होती घरात. हाकलून दिलेलं जनावर फिरून परत पिकात तोंड घालायला यावं तसं तिचं मन परत त्याच विषयावर आलं. तालुक्याच्या दवाखान्यातनं आणलेली परबतीची मयत, त्याचं गाडी भाडं, नंतरच्या क्रियाकर्माच्या खर्चाच्या आकड्यांनी तिच्या भोवती रिंगण धरलं होतं. 3ऱ्या दिवशी सावडून झाल्यावर दिरानं त्या पैशाची तिला आठवण करून दिली होती. सवडीनं दे म्हणाला होता. सवडीनं तरी कुठनं देणार होती. कुठून येणार पैसे. कधी नव्हे ते प्रश्नापाठोपाठ उत्तरही आपसूक हजर झालं. दिराला देखील त्या पैशाची आपणही वाट बघायला लागलोय का काय ह्या विचारानं ती चोरी करताना पकडली गेल्यासारखी कानकोंडी झाली. तिला स्वतःचीच लाज वाटायला लागली. परबती गेल्यावर सरपंच पाटलांबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री घरी आले होते. एवढी मोठी माणसं त्या घरात यायचा तो पहिलाच प्रसंग. मंत्र्यांना बसायला पाटलांनी त्याच्या घरातनं कॉट गादी आणून ठेवली होती. भराभर धुरळा उडवत गाड्या आल्या. एवढीशी आळी सगळ्या गाड्यांनी भरून गेली. त्यातनं कोण कोण आलं होतं हे सुद्धा गुणवंताला कळलं नाही. शिवाला मंत्र्यांनी जवळ घेतलं. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत गुणवंताला ते म्हणाले होते, ताई जे झालं ते वाईट झाले. तुमचं दुःख ते आमचं बी दुःख आहे. पण काळजी करायची नाही. शासन तुमच्या पाठीशी आहे. आता मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. आणखीनही बरंच काही सांगत होते. जाताना सगळ्या गावासमोर त्यांनी गुणवंताला शासनाच्या मदतीचा चेक दिला होता. आयुष्यात कधी नव्हे इतका फोटो काढतानाच्या लाईटचा चकचकाट बघताना डोळे कोरडं ठेवणं तिला जमलंच नाही. या असल्या मदतीचा हात त्याच्या जितेपणी मिळाला असता तर या विचाराचा फाळ तिच्या मनात खोलवर घुसत गेला. मंत्र्यांनी दिलेल्या चेकचं काय करायचं, त्याचे पैसे कुठून किती मिळणार याची काडी मात्र माहिती नसलेल्या गुणवंतानं तो चेक 2 दिवस तसाच परबतीच्या फोटोमागं ठेवून दिला होता. शिवाच्या शाळेतले गुरुजी तिला भेटायला आले तेव्हा तिने सगळी लाज भीड बाजूला ठेवून त्या चेकविषयी सगळं विचारून घेतलं होतं. 8 दिवस जाऊ द्या, बँकेत खातं उघडण्यापासून सगळं व्यवस्थित करून देतो असं म्हणाले होते गुरुजी. जातेवेळी परत सांगून गेले होते, शिवाच्या शाळेकडे दुर्लक्ष करू नका. रानातल्या घरातल्या कामाला त्याला गुंतवू नका. तो हुशार आहे. चांगल्या मार्कानं 10वी पास झाला तर पुढचं शिक्षण अवघड नाही. त्याचा तोच शिकत जाईल. तुम्हाला चांगले दिवस तोच आणेल. अभ्यासातल्या अडचणीसाठी आम्ही आहोतच. फक्त तुम्ही धीर धरा. त्याची शाळा शिक्षण बंद करू नका. भरून आलेलं आभाळ गुणवंतानं मागं सारलं आणि पुन्हा एकदा आपलं यापुढचं आयुष्य जगणं आता फक्त शिवाच्या शाळेसाठी याची खुणगाठ पक्की केली. पोराच्या शिक्षणासाठी जगण्याचं बळ बांधणाऱ्या गुणवंताला परबतीच्या 10व्याच्या खर्चासाठी मात्र गहाण टाकायला सुद्धा हाती काही नव्हतं. एकरभरातली ज्वारी काढून खुडून दाणं घरी आणण्यापर्यंतचे कष्ट एकटीनं करण्याची धमक असणारी गुणवंता यादीतल्या खर्चाच्या आकड्यांनी मात्र येरबडून गेली. हातापायाला काढण्या बांधून तोंडाला मुसकं घालून कोपऱ्यात ढकलल्यासारखी ती अगतिकतेनं धुमसायला लागली. रडकुंडीला आलेल्या तिच्या मनात कोंडून मारणाऱ्या नरडीवर झेपावणाऱ्या बोक्याच्या मनातला राग उफाळायला लागला.
असली कसली रीतरिवाज मानायचा यो? गेलेला जीव म्हातारपणानं आपसूक गेलेला असू दे, नाही तर आपल्या हातानं आवडल्या फासानं गेलेला असू दे, मागं राहिलेल्यांनी गेल्या जीवाला तिकडं परलोकात तरी इसवाटा मिळावा, त्याला सुखाचा वारा लागावा म्हणून करायचा यो 10व्याचा विधी. त्याच्यासाठी पाहुणं रावलं, शेजार पाजार आला गेला असा समदा गोतावळा गोळा करायचा आणि त्याला जेवायला घालायचं. त्यांच्या आशीर्वादानं भरल्या पोटी दिल्या दुव्यानं गेलेला जीव सुखाच्या वाटेला लागल, त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. पण इथं मागं राहिलेल्याचं काय? कशाच्या बळावर त्यांनी हे करायचं? कसं करायचं? माझ्या पोरांचं काय? कोणच्या सावकाराच्या पायरीवर आम्ही आमची कपाळं बडवून हे सगळं साजरं करावं? का गेलेल्याला सावली मिळावी म्हणून आम्ही आमच्या सगळ्या जगण्याचाच उन्हाळा करून घ्यायचा? तो तर आत्ताच झालाय. आज 8 दिवस झालं रोजगार बुडतो या. दानं हायती घरातलं म्हणून चाललंय. उद्या ते संपल्यावर आणि भाकरी संकट काय वल्लं सुक्क काय लागतंय का नाही? तेल तिखट मिठाची मारामार होती या. ते ठेवायचं झाकून, पोटं आवळायची, आणि ज्या कारणानं धान्याला फासात मान गुंतवावी वाटली त्याचं कर्ज आणखीन वाढवून 10व्याला बुंदीचं गाव जेवण घालायचं. असला कसला रिवाज आहे हो? कुठनं आणावं पायका त्याच्यासाठी? त्या चेकचं पैसे मिळणार आहे ती, पण त्याला किती दिवस लागतील? कोणाला दखल? सरकारी पैसा तो त्याचा आणि पावसाचा कुणी भरोसा द्यावा? आज मिळतोय का 6 महिन्याने? त्यात गुरुजी म्हणलं तसं उतरंडीतलं शेवटचं गाडगा आपलं. झिरपत झिरपत सरकारी खेंगट्यानं आपल्या हाती किती पोचणार याचा बी पत्त्या नाही अजून. जे येतील त्यातनं पोराच्या शाळेसाठी, त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी काय मागं राहणार आहे का? या 10व्याच्या खर्चात हात पुसत बसायची पाळी येणार आहे काय माहिती? कशाच्या जीवावर आणि कुणासंग वायदा करावा पैशाचा? घरचा धनी कर्जाच्या वाजापायी जीव देऊन मोकळा झालाय. आता कोण मला दारात उभं करणार? जाणारानं तरी विचार केलाय का? त्याचा तो झाला मोकळा, आणि जितीपणी हातपाय खुडतीये मी इथं. चिरडीला आलेल्या गुणवंताचं मन या रिवाजातनं, विधीच्या खर्चातनं सुटण्यासाठी आकांतानं हिसकं घ्यायला लागलं. नाही केला असला 10वा तर काय होईन? नाही माझी ऐपत गाव जेवण घालायची. रांडमुंड बाई मी कुठवर पुरी पडणार हे रीतिरिवाज सांभाळायला? नाही माझ्याच्यानं होणार असला रिवाज असं सांगितलं तर काय होईन? हेच पैसे मागं पुढं शिवाच्या शिक्षणासाठी उपयोगी येत्यान. आता हितनं मुहूर्त त्याच्यासाठी जागायचे. 10व्याच्या दिवशी देवापुढं हात जोडीन, धान्याच्या फोटोपुढं नाक घाशीन, तुम्ही तरी समजून घ्या म्हणून. परत परत नाक घाशीन. भाजी भाकरीचा, शेवयाच्या भाताचा, गोडाचा निवद फोटोपुढं ठेवीन. गाईला, हिरीत माशाला खायला घालीन. समजून घ्या, साजरं करून घ्या म्हणून पदर पसरीन. ह्योच मालकाचा दशपिंडाचा कार्यक्रम आणि हेच गाव जेवण. बोलणारी बोलतील 4 दिवस, वात्यान गप. मारणाऱ्याचं हात धरत्या येत्यात, बोलणाऱ्याचं काय धराव? लोकांचं भावकीचं काय जाते बोलायला? नांदणारणीला पळवणारी आणि पळतीला बांधून घालणारी भावकी आपली. वजाला हात लावायला कोणी येणार नाही. फाटक्यात बोटं गाळ्यामातलं वाडाचढीनं येत्यान. कशाला पाहायला असली भावकी? गुणवंताची चीड आता भावकीवर उतरली. पण आपल्याच नादात तडा तडा सरळ सोट चालताना रस्त्यात मध्येच डोकं वर काढलेल्या खडकावर ठेच लागून पार तोंडावरच आपटावं तसं गुणवंताचं झालं. भावकीच्या खडकावर ठेचलून ते दानकन तोंडावर पडले. आपल्या मनातला विचार कोणाला कळला तर नसन. असलं कसलं विचार माझ्या मनात येत्यात? पडून उठताना कुठं लागलंय का हे बघण्या अगोदर पडताना आपल्याला कोणी पाहिलं तर नाही याचीच तिला लाज वाटायला लागली.
आपल्याच पोटापाण्याच्या खर्चाच्या विचारानं आपलं मन थाऱ्यावर नाही. माणूस आहे का जनावर आहे मी? जिनगानीचा आधार गेलाय माझ्या आणि त्याच्यासाठी करायच्या खर्चानं माझा जीव वाटायला लागलाय. कुठल्या पापाची धनी होणार मी? माझ्या मनात ही घाण आलीच कशी? मनातला विचार कुणाला कळला तर भावकी तोंडात शेण घालील का राहील? आणि गाव तरी जवळ करेल का? कुणाच्या आधारावर दिवस रेटणार आहे मी हितनं मोर? भावकीच्याच नवं? कसं बी करून भावकीला धरून राहावं लागन. आपलं एक झालं गेलंय, पोरांचं काय? त्यांना कोण आहे आडी अडचणीला? पोटापानाच्या आगी सूदबूद जळून गेली का काय माझी? कडक लक्ष्मीच्या आसोडाचे फटकारे गुणवंताच्या मनावर कडाडायला लागले. नरड्याला काचायला लागलेल्या रिवाजाचं दावं तोडायला निघालेल्या गुणवंताच्या हातातलं बळच गेलं. परत एकदा वझ्याची पाठी वागवायला, डोक्यावर घ्यायला ती लटपट्ट्या पायांनी उभी राहिली. खालमानेनं सामानाच्या याद्या आणि परबतीच्या फोटोमागचा चेक घेऊन ती बाबूलाल मारवाड्याच्या दुकानाकडे निघाली. तो चेक गहाण ठेवून सामान मिळेल या खात्रीनं ती घराबाहेर पडली तेव्हा त्या टळटळीत दुपारी दारात बांधलेली शेरडं पाण्यासाठी दाव्याला हिसकं घेत होती. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होता दिलीप नाईक निंबाळकर लिखित दावं ही कथा. ही कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा आणि सर्वांना माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.